उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मात्र ठाकरेंच्याच नावासाठी आग्रह। शिवसेनेकडून बच्चू कडूंना प्रहार पक्ष विलीनीकरणाची ऑफर बाबत बच्चू कडूंनी एसएमएसद्वारे मागितलं राज्यभरातल्या कार्यकर्त्यांचं मत। बच्चू कडूंच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष। विधान परिषदेसाठी आमदार अमोल मिटकरींनी जय पवारांचं नाव सुचवलं। घराणेशाही वाटली तर वाटू दे, मात्र दादांसारखा हाच आश्वासक चेहरा, मिटकरींची एक्स पोस्ट। शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदीसह पानसरेंवर गुन्हा दाखल करायची आमदार संजय गायकवाडांची मागणी। उपमुख्यमंत्री शिंदेंनी समज देऊनही गायकवाड आक्रमकच। शिवरायांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबा विरोधात ठिकठिकाणी निदर्शनं। गोंदियात बागेश्वर बाबाच्या प्रतिमेला काळं फासलं। कोल्हापुरी चप्पलेनं मारल्यास धाराशिवकरांकडून 1.5 लाखांचं बक्षीस जाहीर। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता। उद्याच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार। मुदत देऊ पण मुजोरी चालणार नाही, सरनाईकांचं वक्तव्य। रिक्षा चालकांवर मराठी सक्ती संदर्भात 1 मेची डेडलाईन पुढे ढकलावी। शिवसेना नेते संजय निरुपम यांची सरकारकडे मागणी। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 6 महिने ते 1 वर्षाचा ट्रेनिंग कॅम्प देण्याची मागणी। परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, त्याला जशास तसं उत्तर द्या। रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावरून राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश। 2019 कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे दोषी। कोर्टानं सुनावला 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाखांचा दंड। शिक्षेवर स्थगितीसाठी नितेश राणे घेणार हायकोर्टात धाव। निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण। 2 मे रोजी निकाल। गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार। धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मांतर प्रयत्नाचे निदा खानवर आरोप। अमरावती परतवाडा लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरण। अयान अहमदसह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपींची अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी। किरीट सोमय्यांचं घाटकोपर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन। अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेचा गुन्हा नोंदवून न घेतल्याचा आरोप। पोलिसांवर कारवाईची मागणी। ठाण्यातील घोडबंदर रोडवरच्या भाईंदर पाड्यात मोठा राडा। सरनाईकांच्या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे बाउन्सर्स आणि गावकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी। गावातील कुटुंबाची 12 गुंठे जमीन सरनाईकांनी बळकावल्याचा आरोप। विषबाधेमुळे एकाच कुटुंबातल्या 4घांचा मृत्यू। मुंबईतील पायधुनी परिसरात धक्कादायक घटना। बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं विषबाधा झाल्याची माहिती। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार। राज्यातील कृषी सेवा केंद्र चालक बेमुदत संपावर। विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप। बियाणे, खतं आणि कीटकनाशकांच्या उपलब्धतेत होणार अडचणी। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला। 29 एप्रिलला 142 मतदारसंघांसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान। भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठापणाला। दलजीत दोसांजच्या कॅनडामधल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये खलिस्तानी समर्थकांची घोषणाबाजी। दलजीत दोसांज भाजप आणि आरएसएसचा एजंट असल्याचा खलिस्तानी समर्थकांचा आरोप।